तर पहा या ठिकाणी आपण कालच्या लेक्चरला बघितलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं 3 गणित झालेले आहेत. तर त्यानंतर आपण आता चौथं गणित पाहू. चौथं गणित तिथं लिहिलेलं आहे पहा 6x - 4y = -12 8x - 3y = 8x - 3y = -2. मग अगोदर काय करायचं याला समीकरण 1 आणि 2 द्यायचं. समीकरण 1 काय आहे 6x - 4y = -12 दॅट इज इक्वेशन फर्स्ट. काय द्यायचं इक्वेशन फर्स्ट. पुन्हा 8x - 3y अगोदर याचं काय करायचं आपल्याला हे प्रॅक्टिस सेट मधलं तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्नामधलं काय बाय युजिंग क्रॅमर्स रूल नुसार तुम्हाला सोडवायचं. मग क्रॅमर्स रूल नुसार जर सोडवायचं असेल तर तुम्हाला सॉल्व काय करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग कोणता गुणधर्म वापरायचा क्रॅमर्स रूल नुसार. मग क्रॅमर्स रूल नुसार जर वापरायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे तिसरं पद वेगळं करायचं केलं. मग आता a1 = 6 b1 = -4 c1 = -12 मग आता हे झालं समीकरण 1 नुसार. समीकरण 2 पहा 8x - 3y = -2 म्हणजे तिसरं पद ऑलरेडी वेगळं आहे याला द्यायचं समीकरण 2. मग आता इथे a1 a2 b1 a1 b1 c1 झाल्यानंतर आता इथे काय लिहू a2 = पहिली व्हॅल्यू लिहा 8 पुन्हा b2 = काय येईल -3 पुन्हा c2 = -2 येईल. मग आता काय करायचं या ठिकाणी ही किंमत लिहिल्यानंतर आता काय करायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल्सचा वापर करायचा. काय करायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल हे लिहायचंच बाय युजिंग क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूलचा वापर करायचा. काय d इज डिनोटेड बाय डिटर्मिनंट काय a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 हे मॉड्युलस फॉर्म मध्ये लिहायचं. इज इक्वल टू आता मॉड्युलस फॉर्म मध्ये a1 a2 ची व्हॅल्यू आहे a1 = 6 आणि a2 = 8 पुन्हा b1 b2 b1 ची व्हॅल्यू -4 b2 ची व्हॅल्यू -3 हे झालं मॉड्युलस फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर आता d ची किंमत काढायची आहे. d = काय करायचं या ठिकाणी 6 × -3 कंसामध्ये घ्या. कंसामध्ये इथं गुणाकार आणि इथं वजाबाकी चिन्ह असल्यामुळे त्याला सेपरेट कंसामध्ये घेतलं. पुन्हा मायनस सूत्रातलं काय येईल या ठिकाणी दुसऱ्या कंसात काय घेऊ आपण -4 × 8 आता या ठिकाणी काय करायचं d ची व्हॅल्यू काढायची. कसं करायचं 6 6 7 7 18 कोणते 18 -18 हे मायनस सूत्रातलं 8 चोक 32 कोणते 32 -32. मग आता काय करायचं d = -18 ॲज इट इज मायनस काय झालं प्लस मायनस काय झालं प्लस. मग आता या ठिकाणी d ची किंमत काढायची तुम्हाला. काय काढायचे d ची किंमत d = काय करायचं मायनस प्लस मायनस. मग 32 मधून 18 काढायचे. 32 मधून 18 काढल्याने किती राहतात या ठिकाणी पहा 32 - 18 करा. इथं किती राहतात इथं 12तून 8 गेले 4 इथं 2 राहिले 2 मधून 1 गेला राहिला 1 म्हणजे किती राहिले 14 किती राहिले 14 8 आणि 4 12 2 हाताला 1 3 32 म्हणजे आता पहा d ची व्हॅल्यू काढल्यानंतर आता काय काढायचं तुम्हाला dx ची. मग आता dx ची व्हॅल्यू बरोबर सूत्र आहे dx = 12 32 हे लक्षात असू द्या क्रॅमर्स रूल मध्ये 12 32 13 म्हणजे याला a ला 1 म्हणायचं b ला काय म्हणायचं 2 म्हणायचं आणि त्यानंतर c ला काय म्हणायचं 3 म्हणायचं. या रूल्सनुसार आपल्याला लक्षात ठेवायचं. 12 32 13 12 म्हणल्यानंतर d ची व्हॅल्यू आता नंतर 12 झालं आता काय 32 म्हणजे 3 and 2 मग 3 म्हणजे काय c1 c2 आणि त्यानंतर b1 b2 आता याच्यामध्ये किमती ठेवायच्या. कसं ठेवायचं या ठिकाणी पहा = c1 c2 ची व्हॅल्यू ठेवायचं मॉड्युलस फॉर्म मध्ये. c1 ची किती आहे -12 ॲज इट इज. पुन्हा c2 चं किती आहे c2 इथं काढलेलं आहे आपण काय ते -2 पुन्हा b1 b2 b1 ची व्हॅल्यू -4 पुन्हा b2 ची किती आहे -3 मॉड्युलस चेंजेस. आता झालंय मॉड्युलस क्लोज झाल्यानंतर dx = काय करायचं -12 ब्रॅकेटमध्ये घ्या पुन्हा इंटू काय घ्या -3 पुन्हा हे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्या
मग आता पहा हे -12 -3 -12 इंटू -3 पुन्हा मायनस सूत्रातलं आपल्या गुणधर्मानुसार पुन्हा घ्या याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर -4 हे एका कंसामध्ये घ्या गुणिले -2 ॲज इट इज. आता हे ब्रॅकेट क्लोज करा, स्क्वेअर ब्रॅकेट इज क्लोज. आता हे सॉल्व करायचं कशा पद्धतीने सोडायचं. dx इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये घ्यायची काही गरज नाही. समजा 12 12 12 12 24 12 36 मग मायनस मायनस प्लस झालं. गुणाकारामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह देत नाहीत, डायरेक्ट मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. हे झालं फायनल आन्सर. पुन्हा आता इथं आलं मायनस सूत्रातलं मायनस. 8 1 8 4 4 4 2 8 मग ह्या ठिकाणी 8 लिहिलं. मग आता इथं बघा मायनस मायनस काय झालं प्लस येते झालं. हे लक्षात असू द्या. आता dx बरोबर व्हॅल्यू काढायचे. मग 32 मधून या ठिकाणी तुम्हाला 36 मधून तुम्हाला किती काढायचे आहेत 8 काढायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी किती राहतात 28. किती राहतात 28. आणि मोठी संख्या कोणती आहे 36. 36 ला कोणते साईन आहे प्लस म्हणजे प्लसला प्लस. हे झालं dx ची व्हॅल्यू. आता तुम्हाला काय काढायचं आहे युजिंग क्रॅमर्स रूलनुसार dy ची. मग dy इज इक्वल टू 12 32 13 13 म्हणजे 1 आणि 3. 1 म्हणजे काय होय a म्हणजे a1 a2. पुन्हा 3 म्हणजे काय होय 3 म्हणजे c होय c1 c2. हे फॉर्म्युला लक्षात असू द्या. मग आता याच्यामध्ये काय ठेवायचे किमती ठेवायचे. मग पुटिंग द व्हॅल्यू फर्स्ट अपॉन a1 a2 इथं तुम्ही काढलेली आहे तीच किंमत जशाच तसं ठेवा. काय ते 6 आणि 8 6 and 8. पुन्हा c1 c2 ची व्हॅल्यू इथं काढलेलीच आहे आपण. काय ते c1 c2 फर्स्ट अपॉन -12 and -2. हे तरी पण इथं पाहून घ्यायचं एक वेळेस म्हणजे जेणेकरून तिथं चुकलं का इथं तरी चुकून म्हणजे ते आपल्याला कंक्लुजन करता येते बरोबर. म्हणजे मिस्टेक झालेलं जे आहे ते बरोबर करता येते. आता या ठिकाणी dy बरोबर किंमत काढायची. मग काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशननुसार आपण काय करायचं 6 इंटू -2 आहे. -2 हे बरोबर नाही. हे लिहित असताना आपल्याला काय होते हे गुणाकार आहे हे मायनस आहे. तर अशा वेळेस काय करायचं हे कंसात घ्यायचं का आणि याला पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. पुन्हा सूत्रातलं मायनस. मग पुन्हा काय करायचं -12 हे मोठ्या कंसामध्ये घ्या. पुन्हा -12 झाल्यानंतर काय येईल इंटू. पुन्हा गुणिले काय येईल हे 8 ला 8 ब्रॅकेट क्लोज. अनदर. आता काय करायचं dy इज इक्वल टू 6 2 12 कोणते 12 -12 कारण प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस 6 2 12. पुन्हा हे मायनसला मायनस. पुन्हा आता 12 8 96 कोणते 96 12 8 96 कोणते 96 या ठिकाणी मायनस कारण मायनस प्लस मायनस. आता यानंतर dy बरोबर किंमत काढायची. dy इज इक्वल टू -12 ॲज इट इज मायनस 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 प्लस 96. आता काय करायचं आपण dy ची किंमत काढू. आता d ची किंमत काढल्या पुन्हा dx ची काढल्या. आता काय करायचं क्रॅमर्स रूलनुसार dy ची. आता पहा dy इज इक्वल टू काय येईल किंमत dy इज इक्वल टू मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. आता पहा 96 मधून 12 काढा किती राहतात 84. कसं 6तून 2 गेले 4 पुन्हा 9तून 1 गेला 8 म्हणजे किती राहील 84 आलं. आता इथं पहा या ठिकाणी 84 कसं आलंय 96 मधून 12 काढल्यानंतर वजाबाकी केली आपण कशामुळं मायनस प्लस मायनस. बिगर नंबर कोणता आहे 96 ला साईन कोणता आहे प्लस म्हणजे प्लस 84. दॅट इज द फायनल आन्सर. मग आता काय करायचं क्रॅमर्स रूलनुसार क्रॅमर्स शास्त्रज्ञांना काय सांगलं d ची काढा dx ची काढा dy ची काढा. नंतर काय करायचं x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d. दिस इज द फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये dx ची ठेवायची d ची ठेवायची आणि x जे आहे dx जे आहे ते नेहमी वर राहील हे लक्षात असू द्या. मग x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे 28. पुन्हा d ची व्हॅल्यू किती आहे 14. मग आता x काय येईल 14 1 14 14 28 म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 2. x इज इक्वल टू व्हॅल्यू 2. आता काय करायचं y बरोबर काढू. y इज इक्वल टू काय फॉर्म्युला dy डिवायडेड बाय d हे फॉर्म्युला आहे हे लक्षात असू द्या. परीक्षेमध्ये गोंधळ व्हायचा नाही कारण y बरोबर इथं आहे तर वर सुद्धा y आहे. मग आता y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे कुठं इथं आहे काय येईल 84. पुन्हा हे d ची व्हॅल्यू 14 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 14 पंचे 70 14 संग 14 सक 84 म्हणजे y इज इक्वल टू काय आलं 6. प्लस का मायनस ते पाहायचं इथं काय कुठंच मायनस मध्ये चिन्ह नाही म्हणजे प्लस मध्येच येतील व्हॅल्यू. मग x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 6. मग शेवटी फायनल आन्सर कसं लिहायचं या ठिकाणी
पहा x इज इक्वल टू एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू फर्स्ट फॉर्म पहिले लिहायची, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 कॉमा वायची व्हॅल्यू किती आहे 6 इज द सोल्युशन. दॅट इज द फायनल आन्सर. ओके, पहा या ठिकाणी इथं गोंधळ करायचा नाही, या ठिकाणी मायनस प्लसचा गोंधळ होतो. अशा पद्धतीचे गणित येऊ शकतात एक्झाममध्ये. आलं का लक्षात? याला IMP करून ठेवा. IMP म्हणल्यानंतर ते परीक्षेच्या काळामध्ये जात असताना हे वाचन करून किंवा लक्षात ठेवून जायचं, सगळ्यात महत्त्वाचं. आलं का लक्षात? जर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. आता त्यानंतर पहा समोरचं गणित नंबर 5 नंबरचं गणित पहा. 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. अनदर सेकंड इक्वेशन पहा. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. पहा समीकरण परीक्षेमध्ये एक्झाममध्ये लिहित असताना 2-3 वेळेस पाहायचं प्लस और मायनस आहे की नाही. मग नसता आपल्याला मेथड सोपी वाटलं, एखादी गोष्ट माहीत राहिली की आपण ताबडतोब सोडायचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी उत्तर चुकून जाईल. कशामुळे? मायनस कुठं आहे प्लस कुठं आहे ते पाहायचं. काय 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. देन अनदर 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. आता हे तुम्हाला सोडवायचं. आता पहा दिलेल्या समीकरणामध्ये 1 आणि 2 समीकरण द्यायचं. नंबरिंग कसं? 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. आता इथे तिसरं पद वेगळं आहे, डायरेक्टली याला समीकरण 1 देऊ शकता. मग a1 ची व्हॅल्यू लिहायची. a1 इज इक्वल टू 4, b1 इज इक्वल टू 6, c1 इज इक्वल टू 54. दॅट इज द फर्स्ट इक्वेशन. अनदर सेकंड इक्वेशन काय? 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. दॅट इज इक्वेशन सेकंड. व्हाय? बिकॉज थर्ड टर्म इज सेपरेट. म्हणजे तिसरं पद वेगळं ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे समीकरण 2 दिलेलं आहे. मग आता काय करायचं या ठिकाणी? a2 इज इक्वल टू 3, b2 इज इक्वल टू 2, c2 इज इक्वल टू 28. हे झालं a2 b2 आणि c2. आता काय करायचं? बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल वापरायचं आहे तुम्हाला. काय सांगते क्रॅमर्स रूल? d इज इक्वल टू फर्स्ट अपॉन 12 म्हणजे 1 आणि 2, a1 a2 b1 b2 हे फॉर्म्युला वापरायचं आणि याच्यामध्ये किंमत ठेवायचं. काय ते? a1 a2 म्हणजे a1 ची व्हॅल्यू किती आहे 4, पुन्हा a2 ची किती आहे 3, पुन्हा b1 ची किती आहे 6, पुन्हा b2 ची किती आहे 2. हे बरोबर लिहायचं. दोन्ही प्लसमध्ये असल्यामुळे काही गोंधळ होणार नाही. d इज इक्वल टू काय ते? 4 इंटू 2 4 गुणिले 2 पुन्हा मायनस 6 इंटू 3. d इज इक्वल टू 4 4 2 8 मायनस 6 7 7 18. मग d इज इक्वल टू काय केलास? या ठिकाणी आपण 8 मधून 18 काढा किंवा 18 मधून 8 काढा. किती? 18 मधून 8 काढले 10 राहिले. मोठी संख्या कोणती आहे? मग 18ला कोणतं चिन्ह आहे? मायनस, म्हणजे मायनस 10. दॅट इज द d इज इक्वल टू मायनस 10 व्हॅल्यू आलेली आहे. मग आता काय काढायचं? dx काढायचं. तुम्हाला काय काढायचं आहे? dx इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 12 32 म्हणजे 3 म्हणजे c1 c2 b1 b2 12 32 लक्षात असू द्या. मग आता याच्यामध्ये काय ठेवायचं? किमती ठेवायचं. काय ते? c1 c2 म्हणजे c1 ची व्हॅल्यू किती आहे? 54 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे? c2 ची 28 ॲज इट इज. पुन्हा b1 b2 म्हणजे 6 and 2 हे बरोबर लिहायचं इथं. पुन्हा dx बरोबर काय करायचं? 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28 गुणाकार करायचा या ठिकाणी. dx इज इक्वल टू 4 1 4 4 2 8 5 1 5 5 2 10 54 2 108. पुन्हा हे मायनसला मायनस 6 1 6 8 8 सम 48 ला 8 हाचे आले 4 6 1 6 2 12 13 14 15 16 168. म्हणजे कसं? जर पाडा येत नसेल 28 तर 6 ने याला बघा गुणाकार करायचा. 6 8 48 6 6 36 6 7 42 6 8 48 ला 8 हाचे आले 4 6 1 12 आणि 4 16. मग आता या ठिकाणी वजाबाकी करायचं. म्हणजे dx बरोबर 108 मधून 168 काढायचे. किती राहतात? 108 वरचे गेले म्हणजे 60 राहतात. पण कोणते 60? मोठी संख्या कोणती आहे? मायनस याच्यामध्ये 168 आहे मोठी संख्या. मोठ्या संख्येला 60, कारण बिगर नंबर कोणते? 168 ला कोणतं साईन आहे? मायनस, म्हणजे मायनस 60. हे झालं x ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू.
आता काय काढायचं dy, मग dy इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कोणता आहे dy इज इक्वल टू कोणता आहे dy इज इक्वल टू 12 32 13 म्हणजे 13 म्हणजे a1 a2 पुन्हा c1 c2 पहा 12 32 13 हे मी कंटिन्यू सांगत आहे जेणेकरून तुम्हाला ताबडतोब पाठ झालं पाहिजे म्हणजे काय आहे त्या ठिकाणी परीक्षेमध्ये गोंधळ होणार नाही. मग आता काय करायचं याच्यामध्ये किंमत ठेवा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b1 इथे काय या ठिकाणी 4 and 3 काय 4 3 म्हणजे a1 ची किती आहे 4 आणि a2 ची किती आहे 3 हे झालं समीकरणानुसार. आता काय करायचं c1 c2 इथं काय c1 c2 आपण काढलेलंच आहे काय 54 आणि 28 म्हणजे 54 and 28 मॉड्युलस फॉर्म मध्ये. आता काय करायचं dy इज इक्वल टू आता मॉड्युलस फॉर्म काढून घ्यायचं. मॉड्युलस फॉर्म काढल्यानंतर काय येईल 4 into 28 मायनस ॲज इट इज पुन्हा 54 into 3 इथं dy इज इक्वल टू इथं गुणाकार करायचा 8 त्रिक 24 8 चोक 32 ला 2 हातचे आले 3 4 1 4 4 दोन्ही 8 9 10 11 112 पुन्हा मायनस 8 किती 4 त्रिकम 12 ला 2 हातचाला 1 5 त्रिक 15 आणि 16 162. आता काय करायचं याच्यानंतर dy इज इक्वल टू 112 मधून 162 काढा म्हणजे 162 मधून 112 काढा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग 162 मधून 112 गेले म्हणजे 100 गेले वरी 12 गेले राहिले किती 50. मग कोणते राहिले 50 -50 कारण कशामुळं या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस साइन द्यायचं. आलं का लक्षात. आता या ठिकाणी d ची किंमत काढल्या dx ची काढल्या पुन्हा dy ची काढल्या. आता काय काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढायची. कशाची किंमत काढायची x ची. मग क्रॅमर्स रूल नुसार x बरोबर काय फॉर्म्युला आहे dx वर घ्यायचं आणि त्यानंतर डिवायडेशन मध्ये d घ्यायचं. मग x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू आपण काढल्या किती आहे -60 आणि त्यानंतर d ची व्हॅल्यू काढल्या d ची किती आहे 10 आहे किती आहे 10 आहे d ची व्हॅल्यू किती आहे 10च आहे ना -10 आहे हे पहा d ची या ठिकाणी -10 बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय केलं मायनस कटलं राहिले काय तुमचं 60 डिवायडेड बाय 10 मग 10 1 10 10 6 60 म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 6 x इज इक्वल टू 6 व्हॅल्यू आली. आता या ठिकाणी y बरोबर काढायचं काय सांगते क्रॅमर्स रूल नुसार y बरोबर dy डिवायडेड बाय d. मग dy डिवायडेड बाय d असेल तर y इज इक्वल टू dy द व्हॅल्यू हिअर -50 ॲज इट इज डिवायडेड बाय -10 कशाचं -10 या ठिकाणी d ची व्हॅल्यू. मग मायनस दोन्हीकडे आहे कटून गेलं काय ते 50 भागिले 10 बरोबर 0 कटलं किंवा 10 1 10 नुसार करा 5 भागिले 1 आलं 5 भागिले 1 म्हणजे 1 ला खालच्या 1 ला किंमत नाही म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं 5. देन y इज इक्वल टू 5 x इज इक्वल टू 6 y इज इक्वल टू 5 देन x, y इज इक्वल टू काय येईल 6, 5 इज द सोल्युशन. ओके ॲज अ क्लिअर. पहा या असे गणित येऊ शकतात त्यामुळं जे महत्त्वाचे सांगतो तेव्हा IMP करून ठेवायचं. आता त्यानंतर लास्ट एक गणित आहे ते घेऊन टाकतो लगेच जेणेकरून तुम्हाला 6 कंप्लीट होतात. आधीच्या लेक्चरचे आणि या लेक्चरमध्ये पहा दोन्ही लेक्चरचे करून 6 गणित आपले कव्हर झालेले आहेत. आता पहा 6वं एक लास्ट गणित आहे काय आहे 2x plus 3y is equal to 2 अनदर काय x मायनस काय आहे y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2. आता पहा असं याला VIMP करून ठेवा कारण हे येऊ शकते VIMP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय 2x plus 3y इज इक्वल टू 2 देन कॉमा सेकंड इक्वेशन काय x मायनस y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2. आता या ठिकाणी काय करायचं समीकरण 1 पहा. समीकरण 1 काय 2x plus 3y इज इक्वल टू 2 दॅट इज इक्वेशन फर्स्ट बिकॉज y थर्ड टर्म इज सेपरेट अँड देन ax plus by plus c या फॉर्म मध्ये आहे. मग आता a1 इज इक्वल टू 2 b1 इज इक्वल टू 3 c1 इज इक्वल टू 2 म्हणजे a समीकरण 1 पहिला असल्यामुळे a1 आपण दिलेलं आहे. आता समीकरण 2 पहा. आता समीकरण 2 कडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. x मायनस y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2 आहे.
आता याला डायरेक्टली आपल्याला तिसरं पद वेगळं करून लिहिता येईल, पण या ठिकाणी इथं काय आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, याला सुद्धा डायरेक्टली समीकरण 2 ठेवून A1 B1 त्यानंतर C1 यानुसार आपल्याला काय A2 B2 C2 आपल्याला लिहिता येईल. पण या ठिकाणी काय करायचं, हे 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 नष्ट करायचं. कसं 2 नष्ट करायचं, जर हे भागाकारात असेल आणि जर याला गुणिले 2 केलं तर हे 2 आपोआप नष्ट होईल. म्हणजे काय, बे एक बे एक कटून जाईल, म्हणजे आपल्याला मूळ समीकरणामध्ये मिळेल. मूळ समीकरण काय, AX + BY + C या फॉर्ममध्ये तयार होईल. मग आता या फॉर्ममध्ये जर तयार करायचं असेल तर याला काय करायचं, डिवायडिंग म्हणजे सॉरी मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड बाय किती, 2, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने गुणू. कसं काय गुणायचं, 2नच, कारण इथं 2 असल्यामुळं काय होईल, या ठिकाणी इथं वर जर गुणलं तर 2 काय होईल, नष्ट होईल, म्हणजे कटल, म्हणजे जेणेकरून आपल्याला मूळ सामान्य सूत्रानुसार समीकरण तयार होईल. म्हणजे काय, x गुणिले कितीनं गुणायचं, 2, पुन्हा मायनस y / 2 × 2 इज इक्वल टू 1 / 2 × 2, कारण समीकरणाच्या दोन्ही बाजूस म्हणलं तर इथंही गुणायचं, इथंही गुणायचं. आणि जेव्हा इथं पहा, अजून एक रूल्स आहे, इथं जर प्लस किंवा मायनस असेल तर या ठिकाणी सेपरेटली गुणायचं, पण जेव्हा इथं गुणाकार चिन्ह असते तेव्हा कंसाला पूर्ण 2 न गुणायचं, हा नियम आहे. आता पहा, 2 गुणिले x म्हणजे 2x, हे मायनस ॲज इट इज, हे 2 देन गेट कॅन्सल बिकॉज दिस इज द न्यूमरेटर फॉर्म, दिस इज द डिनॉमिनेटर फॉर्म. देन y इज इक्वल टू 2 देन गेट कॅन्सल 1 ॲज इट इज, दॅट इज द इक्वेशन सेकंड. पहा, सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन सेकंड कसं आलं, मग याला द्यायचं समीकरण 2. मग समीकरण 2 मध्ये काय करायचं, A2 इज इक्वल टू 2, B2 इज इक्वल टू 1, पण कोणते 1, इथं मायनस चिन्ह आहे म्हणजे -1. पुन्हा C2 इज इक्वल टू 1. आता काय करायचं, बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता काय करायचं, तुम्ही क्रॅमर्स रूलचा वापर करायचा. पहा, क्रॅमर्स रूल काय सांगते, D इज इक्वल टू A1 A2 B1 B2 इज इक्वल टू, आता पहा 12 नुसार काय ते A1 A2 B1 B2. मग आता A1 A2 म्हणजे A1 किती आहे, 2 आहे, पुन्हा A2 किती आहे, या ठिकाणी A2 इज इक्वल टू 2, पुन्हा B1 B1 ची व्हॅल्यू किती आहे, 3, पुन्हा B1 ची व्हॅल्यू किती आहे, 3. आता B2 ची व्हॅल्यू किती आहे, इथं आपण काढलेलंच आहे, किती आहे, -1. मग आता हे सॉल्व्ह करायचं. मग D इज इक्वल टू 2 × ब्रॅकेट -1, हे एका कंसात घ्या, पुन्हा मायनस, सूत्रातलं मायनस. आता काय येईल या ठिकाणी, 3 × 2, कोणतं, हे 3 2, हे 2 -1. आता या ठिकाणी D इज इक्वल टू काय येईल, 2 1 जा 2, म्हणजे बे एक बे प्लस मायनस मायनस. आता या ठिकाणी -2, पुन्हा हे सूत्रातलं मायनस, 3 1 3, 3 2 6. मग आता D इज इक्वल टू मायनस प्लस मायनस काय झालं, प्लस, 6 2 8, कोणती संख्या आहे, मोठी संख्या 6 आहे, 6ला कोणतीची नाही मायनस, म्हणजे D इज इक्वल टू -8. ॲज ए क्लिअर. अनदर, आता DX काढायचं आहे तुम्हाला, कशाची किंमत काढायची आहे, DX 12 32 म्हणजे 3 2, म्हणजे C1 C2 B1 B2. आता याच्यामध्ये किंमत ठेवायची, C1 C2 B1 B2. मग C1 ची व्हॅल्यू किती आहे, 2, पुन्हा C2 ची व्हॅल्यू किती आहे, 1 ॲज इट इज. पुन्हा B1 ची व्हॅल्यू, B1 कुठं आहे, इथं पहा, इथं आपण लिहिलं B1 B2, म्हणजे 3 and -1, B1 3 B2 -1. आता याच्यामध्ये DX इज इक्वल टू काय करायचं, 2 × -1, हे एका कंसांमध्ये घ्यायचं, मायनस सूत्रातलं 3 × 1. आता काय करायचं, DX इज इक्वल टू बे एक बे -2, पुन्हा मायनस 3 1 3. मग DX इज इक्वल टू मायनस प्लस 3 आणि 2 5, कोणते 5, मोठी संख्या कोणती आहे, 3ला कोणतं आहे, -5. हे झालं DX बरोबर. आता काय काढायचं आपल्याला, DY बरोबर. पाय, सगळ्यात महत्त्वाचं या गणितामध्ये इथं दिलेले जे समीकरण आहे ते कसं बनलं, हे बाकीचे पद्धत सोपी आहे, पण या ठिकाणी समीकरण बनवता आलं पाहिजे. आता त्यानंतर पहा DY. मग DY इज इक्वल टू काय आहे, 12 32 13, म्हणजे A1 A2
C1 C2 12 32 13 म्हणजे 1 आणि 3 यानुसार. मग आता याच्यामध्ये काय करायचं, A1 A2 A1 A2 किती आहे, A1 A2 2 2 पुन्हा C1 C2 काय 2 and 1 आहे. मग आता हे सॉल्व करायचं. dy इज इक्वल टू 2 into 1 मायनस फर्स्ट ब्रॅकेट घ्या, सेकंड ब्रॅकेट 2 into 2. आता इथं dy इज इक्वल टू काय येईल, 2 1 जा 2 मायनस 2 to the 4 म्हणजे बे एक बे दोन्ही 4. मग dy बरोबर काय आलं, 4 मधून 2 काढा, 2 मधून 4 जात नसेल तर किती राहतात, 2 राहतात. मग आणि मोठी संख्या कोणती आहे, मायनस म्हणजे -4 नुसार. आता काय करायचं, x बरोबर सूत्र लिहायचं. x बरोबर काय, dx डिवायडेड बाय dy, dx डिवायडेड बाय dy. काय आहे, dy आहे का फक्त d आहे, d आहे. म्हणजे या ठिकाणी x बरोबर सूत्र लिहित असताना जे x आहे ते वर आलं पाहिजे आणि d ची किंमत ठेवायची. आता dx बरोबर तुम्ही काढले किती आहे, -5 ॲज इट इज. पुन्हा d ची व्हॅल्यू किती आहे, -8. मग मायनस मायनस देन गेट कॅन्सल. काय राहिले या ठिकाणी, 5 डिवायडेड बाय 8 दॅट इज द x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 8 दॅट इज द फायनल आन्सर फॉर x. आता या ठिकाणी काय काढायचं तुम्हाला, y बरोबर काढायचं. काय करायचं, y बरोबर. आता पहा y बरोबर काढत असताना y इज इक्वल टू काय फॉर्म्युला, dy डिवायडेड बाय d दॅट इज द फॉर्म्युला फॉर क्रॅमर्स रूल. आता y इज इक्वल टू dy ची किंमत इथं आपण काढलेली आहे. dy ची किती आहे, -2 ॲज इट इज. d ची व्हॅल्यू काढलेली आहे, d ची व्हॅल्यू किती आहे, -8. मग मायनस मायनस देन गेट कॅन्सल. काय आलं, 2 डिवायडेड बाय 8 दॅट इज द. आता इथे या ठिकाणी काय करायचं, 2 आणि 8 आहे म्हणजे कोणत्या संख्येला भाग जाते ते पहा, 2 न भाग जाते, बे एक बे चौक 8 म्हणजे 1 डिवायडेड बाय 4. देन y इज इक्वल टू 1/4. हे झालं y ची किंमत. म्हणजे हे या ठिकाणी x ची किंमत 5 डिवायडेड बाय 8 आणि त्यानंतर y ची किंमत किती आली, 1/4. पहा लक्षात असू द्या, इथं अंश आणि छेद रूपामध्ये आले. व्हेरी IMP केलं तरी चालते, VIMP बिकॉज कारण या ठिकाणी दुसरं समीकरण जे आहे ते तुम्हाला मूळ रूपामध्ये बनवून घ्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी अंश आणि छेद रूपामध्ये आले म्हणजे आपल्याला कन्फ्यूज करणारं गणित आहे. त्यामुळं काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग करा. आणि त्यानंतर जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच कंटिन्यू व्हिडिओ चालतील, नेहमी तुम्ही पाहत राहा. जेव्हा कुठं अडचण वाटलं तेव्हा पर्सनल तुम्ही मॅसेज करू शकता. मॅसेजसाठी माझा नंबर आहे 9923572899. विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लाईव्ह क्लास घेण्यासाठी मदत होईल. ओके, थँक्यू. उद्या भेटू याच वेळेला याच पिरियडसाठी.